हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. माहेश्वरीचं न्यू कलेक्शन तुमच्यासाठी आणलं आहे. ह्यामध्ये जे सगळे साड्या मी दाखवते आहे हँडलूम, प्युअर हँडलूम माहेश्वरी कॉटन सिल्क आणि टिश्यू सिल्क साड्या आहेत. आणि ह्या सगळ्या साड्या ज्या आहेत ते आत्ता माझ्याकडे अवेलेबल आहेत. प्लस याचे मल्टिपल पीसेससुद्धा अवेलेबल आहेत. स्टॉकआउट गेलं तर तुम्हाला परत बनवून मिळू शकतात. आणि यातले कलरसुद्धा अवेलेबल आहेत. स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे ना, त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा, कॉल करू नका. व्हॉट्सअप मेसेज केल्यानंतर तुम्हाला 24 तासांच्या आत रिप्लाय मिळेल आणि डिटेल्ससुद्धा मिळतील. सो चला स्टार्ट. सगळ्यात अगोदर मी जी नेसलेली साडी आहे तर याच्यामध्ये तुम्हाला ही क्रिस क्रॉसवाली एक बॉर्डर मिळते. ही खूप डिफरंट बॉर्डर आणि ह्यामध्ये फक्त हा एकच कलर शिल्लक राहिलेला आहे. आता ह्या साडीची किंमत म्हणजे ज्या साड्या मी दाखवते त्या साड्यांची किंमत 3000 ते 6000च्या दरम्यानची आहे. एवढं मात्र नक्की. ही प्युअर हँडलूम महेश्वरी टिश्यू सिल्क साडी आहे. थोडे चेक्स आहेत याच्यामध्ये आणि कैरी बुट्टी असलेली ही साडी आहे. मी ओपन ही बघा, अशी पूर्ण इथे छोटी कैरी बुट्टी येते आणि पदरावरती बुट्टी जी आहे ती मोठी आहे. टिश्यू सिल्कमध्ये असलेली ही साडी आहे. आणि ज्या मी साड्या दाखवते त्या साड्या फुलत नाहीत, नेसताना व्यवस्थित नेसता येतात. ह्याचा जो ब्लाऊज आहे ना तर तो ब्लाऊज तुम्हाला सेल्फमध्ये मिळतो. हा बघा असा. दुसरी साडी आपण बघूया. ही माहेश्वरीमधलीच अजून एक साडी आहे जी प्लेन आहे पूर्ण. ह्याच्यावरती एकदम बारीक चेक्स आहेत आणि पूर्ण बॉर्डर जी आहे ना याची खूप सुंदर बॉर्डर आहे. मला अशा प्लेन साड्या जास्त करून आवडतात आणि ही दिसताना सुद्धा खूप सुंदर दिसते. आता ही पिंक कलर आहे पूर्ण. ह्याचा पदर असा येतो, ब्लाऊज सुद्धा सेल्फमध्ये येतो आणि साडी ही अशी दिसते. मला सिंपल साड्यामध्ये हा प्रकार खूप आवडतो. बॉर्डर मॅटर करते याच्यासाठी आणि ही बॉर्डर खूप सुंदर आहे जी मला खूप आवडते. इथे मी ब्लॅक कलर मधला म्हणजे कॉफी कलर आणि ब्लॅक कलर यांच्यामधला जर कोणता कलर असेल तर तो हा कलर आहे. आणि ह्याची बॉर्डरसुद्धा खूप सुंदर आहे. पूर्ण साडीवरती हा असा लीफ बुट्टा येतो आणि त्याच्यानंतर पदराचा भाग जो आहे ना तर तो असा आहे. हे हा पदर आहे आणि ह्याचा ब्लाऊज जो येतो तो असा रेड कलरमध्ये येतो. त्यानंतर पूर्ण प्लेन असलेली ही साडी आहे माहेश्वरीमध्ये आणि ह्याचा जो टोन आहे ना तो वेगळा वेगळा दिसतोय बघा. शेडेडमध्ये म्हणू शकता तुम्ही, कारण काही जणींना शेडेडमध्ये कोणतेही बुट्टे नको असतात, प्लेन हवे असते. तर ही सुद्धा आता ट्रेंडिंगमध्ये आहे. पूर्ण घातली आता रेड कलरचा ब्लाऊजसुद्धा त्याला मॅच होतोय. हा पदराचा भाग असा आहे आणि ह्याचा जो ब्लाऊज पीस येतो तो शेडेडमध्येच असा येतो. नेमक्या दियाबुट्टी पॅटर्न हा जवळजवळ गेले 2 वर्ष चालत आलेला आहे आणि मी मागच्या 1 वर्षामध्ये हा दियाबुट्टी पॅटर्न खूप दिलेला आहे. पूर्ण साडीवरती दियाबुट्टी येते. पदराचा भाग जो आहे तो असा येतो पूर्ण हा असा. ब्लाऊजसुद्धा सेल्फमध्ये येतो आणि दोन्ही साईडला बॉर्डर जी आहे ती सेम येते, म्हणजे एवढ्याच आकाराची. त्यानंतर चेक्समध्ये तुम्ही नेहमी सिंगल कलर बघितला. यामध्ये मोरपंखी कलर आहे हा चेक्समधला. हा असा ग्रीन टोन आहे याच्यात आणि ब्ल्यू टोन आहे आणि पदराचा भाग हा असा येतो पूर्ण. ही साडी अशी आहे चेक्समधील. खूप सुंदर साडी दिसते चेक्समधली ही. आणि त्याच्यानंतर याचा जो ब्लाऊज पीस आहे तो असा निळ्या रंगाचा येतो आणि पूर्ण चेक्समध्ये येतो. त्यानंतर चेक्समध्येच मला मी कधीच कोणाला बेबी पिंक कलर नेसलेला बघितला नाही चेक्समध्ये, पण मी जेव्हा हा आता कलर बघितला ना मला खूप सुंदर वाटला. हा कलर खूप मस्त दिसते. आता तुमच्याकडे उन्हाळ्यामध्ये कोणाचं लग्न असेल ना तर खूप सुंदर दिसेल ही साडी. हे बघा. आता लाईट्स, घरातले लाईट्स मी वापरले त्याच्यामध्ये. आता तुम्हाला कसं किती दिसतंय मला माहीत नाही, पण बऱ्यापैकी सेम टू सेम कलर दिसत आहेत हे. त्यानंतर पूर्ण मोठा लीफ बुट्टा असलेली ही साडी, ज्याच्यामध्ये ह्याची बॉर्डर कमाल आहे. खूप सुंदर बॉर्डर आहे. जांभळ्या रंगाची ही साडी आहे. ही साडीचा जो हा भाग आहे याच्यावरती पूर्ण तुम्हाला अशी छान लीफ बुट्टी येते, एकदम नाजूक अशी. आणि त्याच्यानंतर मोठी लीफ बुट्टी ही पदरावरती आहे. त्याच्यामध्ये ब्लाऊज पीस जो आहे प्लेन असा ब्लाऊज पीस येतो. खूप सुंदर साडी आहे जांभळ्या रंगाची. ज्यांना मला आठवतं मागच्या वर्षात मी जांभळा रंगच जास्त विकलेला आहे बहुतेक, कारण खूप सुंदर आणि खूप उठून दिसतो. कारण माझी पहिली जी साडी व्हायरल गेली ती जांभळ्या रंगाचीच होती. त्यानंतर लोटस बुट्टा जो आहे तो माझ्याकडे कंटिन्युअसली सुरू आहे. लोटस बुट्ट्यामध्ये बॉर्डर खूप सारे आहेत. आता हा जो लोटस बुट्टा आहे, ही जी साडी आहे याच्यामध्ये पूर्ण साडीवरती हा लोटस बुट्टा येतो.
पदर पूर्ण जरीचा होतो. याच्यामध्ये अजून एक आहे की मध्ये एक जरीची लाईन, लोटस बुट्टा जरीची लाईन असं पण आहे. आणि ह्या जो लोटस बुट्टाची ही जी साडी आहे याच्यामध्ये बॉर्डर मोठी आहे, काही जणांना मोठी हवी असते आणि काहीमध्ये थोडी मीडियम आहे. तर तसेही कलर आहेत आणि याच्यामध्ये कलरसुद्धा मिळतील. ही सेल्फमध्ये आहे साडी पूर्ण आणि ह्याचा जो ब्लाऊज पीस आहे तो सुद्धा रेड येतो. खूप सुंदर अशी लोटस बुट्टा असलेली ही साडी आहे. आणि मी पहिल्यांदा जर माझ्याकडून कोणती विकलेली असेल याच्यामध्ये साडी सगळ्यात अगोदर जी लोटस बुट्टामध्ये, तर ती रेड कलर विकली होती. महेश्वरी टिश्यूमध्ये प्लेन कलर जो आहे तो हा बघा. मध्यंतरी तुम्ही माझी एक साडी बघितली ज्याच्यामध्ये मी वर्क करून घेतलेला आहे, तर ती ही प्लेन साडी आहे. याच्यामध्ये मी पूर्ण वर्क करून घेतलं. अशा साड्यांवरती तुम्ही कड्डाणा वर्क, पेंटिंग खूप साऱ्या गोष्टी करू शकता, कारण टिश्यू सिल्क साडी खूप स्ट्रॉंग असते आणि खूप सुंदर दिसते ही साडी. याच्यामध्ये सुद्धा खूप सारे कलर्स अवेलेबल. हेवी पल्लू असलेली ही एक साडी आहे. डार्क रेड कलर आहे हा, ब्लड रेड आपण जो म्हणतो तो. आणि ह्याचा पदर जो आहे असा पूर्ण भरलेला आहे. याच्यामध्ये सुद्धा कलर्स अवेलेबल आहेत. पूर्ण साडी ही अशी येते आणि जो पदराचा भाग आहे तो असा छान जरी असलेला आहे आणि खूप सुंदर दिसते ही साडी. ज्यांना कुणाला कांचीपुरम किंवा अशा साड्यांमध्ये थोडीशी कमी बजेटमध्ये हवे असतील ना, तर हे खूप सुंदर दिसतात, कारण याची बॉर्डरसुद्धा खूप छान ग्लेस देते. खूप सुंदर अशी बॉर्डर आहे ही. हे बघा, मागाशी तुम्हाला एक जांभळा कलर दाखवला, खूप मोठी बॉर्डर जशी कांचीपुरम साड्यांमध्ये असते तशी. आणि त्याच्यानंतर पदराचा भाग असा खूप छान उठून दिसतो हा पल्लू. खूप सुंदर साडी आहे. त्यानंतर याच्यामध्येच हा एक कलर आहे जो मी तुम्हाला रेड कलर दाखवला, त्यामध्येच हा असा निळा कलर आहे आणि याचा पदर जो येतो तो असा ग्रीन कलरचा येतो. आणि त्यानंतर याच्यामध्ये याचा जो ब्लाऊज पीस येतो तर तो सुद्धा तुम्हाला असा ग्रीन कलरचा ब्लाऊज पीस मिळतो. आहे बघा इथं हा ग्रीन कलरचा ब्लाऊज पीस. तुम्हाला आत्ता एक जो कलेक्शन दाखवते हे ट्रेंडिंग म्हणण्यापेक्षा मागच्या आठवड्यातच आलेलं आहे, 1-2 आठवडे झाले आणि त्याच्यामध्ये आलेलं आहे. मागच्या आठवड्यात खूप चांगलं हे लोकांच्या पसंतीला आहे, कारण याच्यामध्ये खूप सारे शेड्स आहेत. पंचरंगी साडी म्हणा, याच्यामध्ये साडीच्या आतील जो भाग आहे तर याच्यामध्ये रुही फुल बुट्टी दिले आणि हा जो भाग आहे तर याच्यामध्ये मोठा लीफ बुट्टा दिला आहे आणि दिसताना साडी अतिशय सुंदर दिसते. हा कलरच वेगळा आहे. ह्या कलरमध्ये सिंगल कलरमध्ये आम्ही एक साडी आणली होती, मला वाटतं 5-6 महिने झाले, ती सुद्धा खूप आवडली होती. हे बघा, खूप सुंदर दिसते ही साडी. आता सांगायचं झालं तर माझ्या मोठ्या बहिणीचा एक कार्यक्रम आहे, म्हणजे मावस बहीण आहे माझी. तिच्या कार्यक्रमाला तिनं असं सहज मगाशी मला फोन केला होता, धनश्री आणि धनू आणि अजून अशी एखादी नवीन कलेक्शन आहे, कारण तिला आम्ही दाखवली ही साडी पसंत पडली. सो ही आता मी गेलेले, पण ह्याच्यामध्ये मल्टिपल पीसेस अवेलेबल आहेत, सो तुम्हालाही मिळून जाईल साडी. त्यानंतर प्युअर हँडलूम टिश्यू, पूर्ण टिश्यू साडी असलेली. तुम्हाला मगाशी मी प्लेन साडी दाखवली, आता याच्यावरती लीफ बुट्टा असलेली ह्याच्यावरती आता लोटस बुट्टा असलेली मी साडी दाखवते. प्युअर हँडलूम महेश्वरीमध्ये मी तुम्हाला मगाशी प्लेन टिश्यू सिल्क साडी दाखवली, कैरी बुट्टी असलेली साडी दाखवली. आता याच्यामध्येच फ्लावर बुट्टा असलेली ही साडी आहे. पूर्ण साडीवरती अशी फ्लावर्स आहेत, बुट्टा पूर्ण साडीवरती असाच आहे. आणि ही जी साडी आहे खूप सुंदर दिसताना. हे बघा, अशी आहे साडी, खूप छान उठून दिसते. याच्यासोबत तुम्ही ब्ल्यू कलरचा स्लीवलेस ब्लाऊज घाला किंवा याच्यासोबत यातला जरी ब्लाऊज तुम्ही शिवून घेतला तर मला हा कलर खूप आवडला. खूप म्हणजे खूप मस्त वाटते साडी. याची बॉर्डरसुद्धा खूप सुंदर आहे. साडी सध्या जास्त ट्रेंडिंग आहेत, म्हणजे हलक्या फुलक्या आणि लग्नासाठी, म्हणजे कुठल्याही कार्यक्रमासाठी किंवा ॲनिव्हर्सरी असेल काही असेल तर ज्या खरेदी करतात याच्यामध्ये खूप कलर आहेत. सिंगल कलर आहेत, शेडेडसुद्धा कलर आहेत. त्यामधलीच ही जरी चेक्स, म्हणजे जरी चेक्सच्या लाईन ज्या आहेत त्या मध्ये असलेली जरी लाईन्स असलेली ही साडी आहे रेड कलरची. याच्यामध्ये सिंगल कलरसुद्धा मिळतात आणि शेडेडमध्ये सुद्धा मिळतात. खूप सुंदर साडी आहे. मी सगळ्याच साड्यांना सुंदर म्हणते, कारण महेश्वरीमध्ये सगळ्याच साड्या सुंदर आहेत, बनारसीमध्ये सुद्धा आहेत. आणि कारण ते हँडलूम आहेत त्याच्यामुळे त्याची जी ग्लेज आहे किंवा त्याचा जो एक म्हणतात ना ऑरा आहे साड्याचा, तर तो खूप डिफरंट असतो. ह्या साड्या नेसल्यानंतर आपल्याला समजतं, खूप वेगळं फिलिंग आहे. आता ही रुद्राक्ष बुट्टी असलेली एक साडी आहे. रुद्राक्ष बुट्टी असलेली साडी मध्यंतरी स्टॉकआउट झाली होती, पण आता सध्या हा रेड कलर आहे त्याच्यामध्ये. याची बॉर्डरसुद्धा सुंदर आहे खूप. हे बघा, बुट्टी खूप सुंदर दिसते आणि हे असे रेड कलर आहे. आता सध्या रेड कलर जास्त ट्रेंडिंगमध्ये काय आहेत, कारण एकतर लग्न आहेत आणि आता फंक्शनसुद्धा आहेत. महेश्वरीमध्ये प्युअर हँडलूम टिश्यू सिल्क साडी दाखवली, ज्याच्यामध्ये फ्लावर बुट्टा होता आणि त्याच्यामध्ये असलेला हा गोल्डन कलर खूप जणींच्या पसंतीला गेला. मागच्या म्हणजे जेव्हा हा आला होता ना, खूप सुंदर वाटला प्रत्येकीला. आणि माझी जी प्युअर हँडलूम चंदेरी
सिल्क जी साडी आहे तर त्याच्यासारखीच ही साडी आहे जी मी भावाच्या लग्नामध्ये नेसली होती आणि खूप जणींना आवडली होती ती साडी. सेम साडी, पदरावरती सुद्धा सेम असा बुट्टा येतो. पदर हे बघा, हा असा पदर आहे त्याचा. त्यानंतर जरी चेक्सची मी एक साडी रेड कलरची दाखवली, तर त्याच्यामध्येच थोडी मोठी बॉर्डर असलेली ही साडी आहे आणि पूर्ण बॉडीवरती असं जरी चेक्स आहेत, जरी लाईन्स आहेत सॉरी. हे बघा, हा पदर असा येतो, साडी अशी येते. आणि आता मी जी नेसलेली आहे ही साडी, तर थोडंसं कलर कॉम्बिनेशन हे सेम आहे, त्याच्यामध्ये बुट्टे वेगळे आहेत. खूप सुंदर असं हे कलर कॉम्बिनेशन आहे, ब्ल्यू कलर आणि हिरव्या कलरचं. आणि मग त्याच्यामध्ये जांभळट टाईपमध्ये थोडासा प्युअर हँडलूम महेश्वरी कॉटन सिल्कमधलं चमेली बुट्टी होती, त्याच्यामध्ये चमेली बॉर्डर होती आणि रुही फुल स्टार बुट्टी होती. आता याच्यामध्ये रुही फुल बुट्टी आहे. यामध्ये कलर्स खूप आहेत, यातला एक कॉफी कलर खूप जास्त गेलेला आहे. पदराचा भाग असा येतो आणि ही साडी अशी आहे. लास्ट वन की ज्याच्यामध्ये पूर्ण साडीवरती छोटी रुही फुल बुट्टी आणि याचा जो बॉर्डर आहे याची ही नॉर्मल चटई बॉर्डर आहे. पूर्ण साडीवरती हा कलर वेगळा आहे. त्यानंतर साडीच्या पल्लूवरती कलर वेगळा आहे, याच्यावरती लोटस बुट्टी दिलेली आहे आणि हा ग्रीन कलर आहे. मी हा नेसला होता तर यातला एक थोडासा शेड वेगळा आहे अजून. तर हे बघा, थोडंसं ग्रीन साडी आहे, ब्ल्यू कलरच्या वार्पवरती बनलेली आणि त्याच्यामुळे टोन वेगवेगळा दिसतो साडीवरती, जसं लाईट्स दिसतील त्याच्याप्रमाणे. तर मग ही साडी पण खूप सुंदर आहे. याच्यामध्ये सुद्धा खूप कलर्स अवेलेबल आहेत. सगळे कलर्स तुम्हाला इंस्टाग्रामवरती पाहायला मिळतील. त्यासोबतच व्हॉट्सअपवरती तुम्ही मेसेज केला तर तुम्हाला डेली कलेक्शन जे आहे ते अपडेट झालेलं दिसेल तिथे. आणि त्यासोबतच जे सिल्कच्या प्राईस वाढतात त्यासुद्धा तुम्हाला समजून जातील. मी याच्यामध्ये कुठेही प्राईस सांगितलेली नाही, एकाच कारणासाठी, कारण डिसेंबरमध्ये ज्या सिल्क प्राईस होत्या त्या आता वाढलेल्या आहेत. सिल्वरमध्ये प्राईस वाढलेली आहे, गोल्डनमध्ये प्राईस वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे सिल्क साड्यांची सुद्धा प्राईस वाढलेली आहे. प्युअर हँडलूम महेश्वरी कॉटन सिल्क आणि प्युअर हँडलूम महेश्वरी टिश्यू सिल्क साड्या मी तुम्हाला दाखवलेलं, ज्याच्यामध्ये कॉटन सिल्क, टिश्यू सिल्क, याच्यामध्ये वेगवेगळ्या बुट्टी आहेत. ह्या सगळ्या साड्या आता अवेलेबल आहेत आणि यामध्ये स्टॉकसुद्धा अवेलेबल आहे. तुम्हाला हवे असतील तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती मेसेज करा. मला डेली कलेक्शन पाहायचं असेल तर चंद्रमाचं माझं जे पेज आहे इन्स्टा पेज, ते मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देते. त्यासोबतच त्याचं अकाउंट जे आहे ते कमेंटमध्ये पिन करून देते. ते तुम्ही फॉलो केला तर तुम्हाला डेली कलेक्शन पाहायला मिळेल, अपडेट्स मिळतील. नंबरवरती तुम्ही हाय हा मेसेज टाकला, तुमचा नंबर सेव्ह केला जाईल आणि स्टेटससुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील आणि तुम्ही व्हॉट्सअपवरतीच ऑर्डर देऊ शकता. हा जो नंबर दिलेला आहे त्याद्वारे तुम्हाला सगळ्या गोष्टी तिथे गाईड केल्या जातील. ह्यातल्या कोणत्या साड्या आवडल्या असेल त्याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही त्या नंबरवरती फॉरवर्ड करू शकता. 24 तासामध्ये तुम्हाला रिप्लाय जो आहे तो दिला जाईल. दररोज खूप सारे मेसेज असतात. आणि साडी, आत्ता ज्या मी साड्या दाखवल्या ह्यातली एक एक गेली तर तुम्हाला नेक्स्ट जी साडी आहे ती मिळायला 7-8 दिवस जातील. ह्यातल्या ज्या साड्या आहेत त्या तुम्हाला वर्किंग 10 to 12 डेजमध्ये मिळून जातील साड्या. म्हणजे कुणाचा पत्ता जवळ असेल तर त्याला लवकर मिळतील, कुणाचा पत्ता फार लांब असेल तर त्याला थोड्या वेळाने मिळतील, पण मिळून जातील. सो ऑर्डर्स करायला विसरू नका. आता होळी येते, गुढीपाडवा येतोय, सो पटपट साड्यांचे ऑर्डर्स द्या आणि ह्याच मग छान छान अशा कलरफुल साड्या तुम्ही सणवारांसाठी नेसू शकता. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटते, तोपर्यंत बाय बाय.